इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळालेला असतानाच आता इस्लामाबादमध्ये पुढची चर्चा होणार आहे। अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानकडे रवाना झालंय। उपराष्ट्रपती जेडी वान्स इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडे रवाना झाले। आम्ही या चर्चेसाठी उत्सुक आहोत। मला वाटतं ही चर्चा सकारात्मक ठरेल असं जेडी वान्स म्हणतात। तर जर इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल आणि सहकार्याची भूमिका घेत असेल तर ते स्वागतार्ह आहे असंही त्यांनी म्हटलं। जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वाटाघाटी करणार नसल्याचंही वान्स यांचं म्हणणं आहे। अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या सशर्त युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानचा जोरदार आटापिटा सुरू आहे। पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली जाते। ही मागणी म्हणजे अजब, विनोद आणि हास्यास्पद आहे। स्थानिक माध्यमं आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार द्यावा अशी मागणी करतात। 2 नव्हे तर पाकिस्तानी लोकांना शांततेचे 3 नोबेल पुरस्कार हवेत। शाहबाज शरीफ, असीम मुनीर यांना नोबेल मागणी करण्यात येते, तर परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनाही नोबेल द्यावं अशी ही मागणी करण्यात येते। दरम्यान पाकिस्तानमध्ये उद्या सुरू होणाऱ्या शांती चर्चेआधी इराणचे नवे सर्वेसर्वा मुज्तबा अली खामेनींनी मोठं वक्तव्य केलं। इराणच युद्धाचा निर्णायक विजेता आहे असं खामेनी म्हणतात। इराण मोठी ताकद होण्याच्या मार्गावर आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण हे इराणचंच राहील असंही ते म्हणाले। तर खामेनी नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। इराणच या युद्धाचा अंतिम विजेता आहे। इराण जगातली मोठी ताकद होण्याच्या उंबरठ्यावर आहे। हल्लेखोरांना आम्ही सोडणार नाही। असंही खामेनींनी म्हटलं। तर तिकडे इराण सोबतच्या शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या विजयाचा दावा केला। ट्रम्प यांनी या संदर्भात पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। इराणकडे कधी अणुशस्त्र नसतील आणि आता लवकरच तेलाचा पुरवठा सुरू होईल असा दावाही ट्रम्प यांनी केलाय। दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक नवा पेच उभा राहिलाय। लेबनॉनवरील हल्ले पूर्णपणे थांबत नाहीत तोवर हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील असं इराणच्या सैन्याने म्हटलं। आजपासून इस्लामाबादेत इराण अमेरिका यांच्यात चर्चेची गुऱ्हाळ सुरू होत असली तरी इराणी सैन्याने मात्र लेबनॉनवरचे हल्ले पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली आहे। यासाठी इराणी सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिकेचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला। युद्धविरामानंतर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचा अंदाज होता, मात्र कालची स्थिती तपासली तर ते झालेलं नव्हतं। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतले व्यापारी जलमार्ग बंदच ठेवण्यात आले। तर पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य अपमानजनक आहे अशी प्रतिक्रिया इस्रायलने दिली। युद्धविरामासाठी मध्यस्थी करणारा देश हा निष्पक्ष असायला हवा असं इस्रायलचं म्हणणं आहे। ख्वाजा आसिफ यांनी काल इस्रायल विरोधात वक्तव्य केलं होतं। इस्रायलवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, इस्रायलला धडा शिकवू असं ख्वाजा आसिफ म्हणाले। इस्लामाबादेत चर्चा सुरू असतानाच इस्रायल लेबनॉनमध्ये निर्दोषांवर हल्ले करत नरसंहार करत असल्याची पोस्ट ख्वाजा आसिफ यांनी केली आहे। दरम्यान टीकेची झोड उठल्यावर ख्वाजा आसिफ यांनी आपलं ट्विट डिलीट केलंय। तारीख का जो है एक तारीख बाब है और उनको भी शामिल करना चाहिए। अगर एक मुस्तकिल हम कायम होना है मिडल ईस्ट के अंदर, ये सारी प्रॉब्लम्स जो है जिसमें फलस्तीन की प्रॉब्लम है, फरिस्त है, लबनान की प्रॉब्लम जो है, इनको भी छूट जो इजराइल। दरम्यान इस्रायली नागरिक पूर्णपणे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत हिजबुल्लावर पूर्ण ताकदीने हल्ले सुरू राहतील। हिजबुल्लाशी कुठल्याही प्रकारची शस्त्रसंधी झालेली नाही असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।